त्यांनी राज्यघटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी तुमच्यातच 2 मिनिटं घेणार आहे. हा, मराठी साहित्याचं वावर जणू करून काढत ते सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, एवढं सगळं अनर्थ काव्याने केलं असं सांगणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची लोक घेऊन काम केलं, मांग म्हार डोर चांभार साडी मारी कुस्ती नावी धनगर तेली, या सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बुद्धवा तेव्हा माणूस सांगणारा पहिला माणूस आहे. बाबासाहेब सांगतात त्या जातीत म्हणजे मी जन्माला आलो त्या जातीत मी कधीच मरणार नाही. आणि ती भीष्म प्रतिज्ञा सर मला वाटतंय तुमच्यापेक्षा अजून कुणी साकारलेली नाही. मित्रांनो, राजकारण करायला पाहिजे. बहुजनांच्या तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हायला पाहिजे असं बाबासाहेब सांगतात, मी नाही सांगत. आणि म्हणून राजकारण किती महत्वाचं आहे हे सांगायसाठी सर आलेले आहेत. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे राजकारण. म्हणजे मित्रांनो, राजकारण कोणी केलं नाही? छत्रपती शाहू महाराजांनी राजकारण केलं, महात्मा फुलेंनी राजकारण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी तर खतरनाक राजकारण केले. या भारत देशामध्ये बाबासाहेबांना 2 वेळा पराभूत स्वीकारावा लागला होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राहुरात्र प्रयत्न केला आणि या देशाचं संविधान ज्या निर्माण केलं त्या माणसाला या भारत देशामध्ये जाणून बुजून पाडलं जात आहे. किती मोठी शोकांतिका आहे राजकारणाची, किती मोठा दुर्दैव आहे. मित्रांनो, मी या पोटतिडकीने का सांगतो त्याचं कारण सांगतो. आपलीच माणसं आमच्याच विरोधात उभं राहतात आणि आमचंच दुखणं सांगायसाठी आमचीच माणसं आमच्या समाजात येतात. आजपर्यंत आम्ही सरांच्या माध्यमातून जेवढ्या चळवळी केल्या त्या रस्त्यावरच्या चळवळी केल्या, पण त्या भिकार चोटाच्या नादाला आमचीच काय माणसं लागली. सर, मातंग समाजाच्या स्मशानभूमीत आम्ही 5 दिवस आमरण उपोषण करायचा प्रयत्न केला. एवढं आमचं दुर्दैव असावं का की मातंग समाजातल्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं स्मशानभूमीत आंदोलनावर करावीत, स्मशानभूमीत उपोषणावर करावीत. हे खूप मोठं दुर्दैव तुमच्या आमच्या समाजाचं आहे. मित्रांनो, हे दुःख आहे आणि हे दुःख सांगायसाठी आम्ही तुम्हाला उभा राहिलो. आमचा वेदना, आमचा आवाज हा जर तुम्हाला पोचता वाटत असेल तर आपल्या हक्काचं राजकारण करणारा माणूस आणि आपल्या हक्काचं राजकारणारे माणसं आम्ही उभा केलेले आहेत हे मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे.